हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण जसं की बघू शकता आपल्यासोबत आज होंडा अमेज आहे. जर तुमचं बजेट आहे की तुम्हाला एक 10 ते 11 लाखाच्या आतमध्ये एक सिडॅन गाडी घ्यायची आहे, पेट्रोलमध्ये ऑटोमॅटिक जर घ्यायची असेल किंवा मॅन्युअलसुद्धा, पण तुम्ही ही गाडी कन्सिडर करू शकता. जसं की आता तुम्ही बघू शकता की ही आपल्याकडे सेकंड जनरेशन आहे. थर्ड जनरेशन हिचं लॉन्च झालेलं आहे. लॉन्च होऊन तिला 2 महिने होत आले. पण जर तुम्ही आत्ता जर म्हणत असाल की नाही मला एक 10 ते 11 लाखात गाडी घ्यायची आहे, एक अशी कम्फर्टेबल, एक चांगला स्मूथ ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पाहिजे किंवा मॅन्युअल पण म्हणा, पण तुम्हाला एक अशी स्मूथ आणि एक अशी काय म्हणतात शॉफर ड्रिवन सारखी जर गाडी म्हणाल कम्फर्टमध्ये, तर ही गाडी बेस्ट आहे. कारण मी 3 महिने झाले वापरतो आहे, पण ही गाडी एक नंबर आहे. आता तुम्ही म्हणशाल कसं, हिच्यामध्ये तुम्हाला 1200 सीसीचं पेट्रोल इंजिन भेटतं. डिझेल यायचं पण ते बंद केलं आहे कंपनीचं. त्यामुळे आता इथं तुम्हाला 1200 सीसीचं पेट्रोल इंजिन भेटतं. नंतर तुम्हाला याच्यामध्ये 90 हॉर्स पॉवर भेटते आणि 110 न्यूटन मीटरचा टॉर्क भेटतो. आता तुम्ही जर प्राइसिंगचं म्हणाल तर ही गाडी मला ऑन रोड म्हणजे हे VX CVT टॉप मॉडेल आहे. कोणतं? VX CVT टॉप मॉडेल म्हणजे ऑटोमॅटिक आणि वरून टॉप मॉडेल. ही गाडी जवळजवळ जर हिच्यामध्ये आणि कंपनी तुम्ही ऑटोमॅटिक असो किंवा मॅन्युअल असो, तुम्ही याच्यामध्ये CNGचं फिटिंग करून घेऊ शकता कंपनी थ्रू. वॉरंटीसुद्धा कंपनी देते. म्हणजे आफ्टर मार्केट राहतं ते. म्हणजे ते काय आपलं लो ॲटो कंपनीचं किट भेटतं, पण हे कंपनीच लावून देणार तुम्हाला. म्हणजे डीलरशिपमध्ये कंपनीकडून येणार नाही लावून. त्यामुळे तुम्ही CNG मॅन्युअल असो किंवा ऑटोमॅटिक ह्यामध्ये लावून घेऊ शकता. तर जर तुम्ही ही CNG लावून ऑटोमॅटिकमध्ये जर टॉप मॉडेल महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, मुंबई आपण अशा ठिकाणी जर बघितलं, म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक कुठं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला ही 13,36,000ला गाडी किमतीत पडती. पण तुम्हाला जर काय म्हणतात आपल्याला किट नसेल लावायचं, तर याच्यातून तुम्ही 85 to 90,000 मायनस करून टाका, तर ही जवळजवळ 12-12.5च्या आसपास तुम्हाला पडून जाते. 13,36,000ची गाडी ही, तर 12,50, 12,60पर्यंत ही ऑल ॲक्सेसरीज. जसं की तुम्ही इथं बघू शकता, की या गाडीला खाली क्रोम, इथं वरती ही क्लॅडिंग, हे विंडो क्रोम, इथं तुम्ही हँडल्स बघू शकता. तर हँडल्स हे कंपनीकडून येतात, पण हँडल्सच्या आतमध्ये हे जे दिलं आहे की नखं तुमची लागू नये म्हणून, म्हणजे बॉडीला स्क्रॅचेस येऊ नये, हे तुम्ही इथं हे जे बघू शकता, हे जे किट्टे हे सुद्धा, परत हे जे क्रोम दिसतंय तुम्हाला, हे सर्व हे पूर्ण इथपर्यंत होंडाचा लोगो सोडून हे सर्व क्रोम. खाली हे इथलं म्हणजे बंपर प्रोटेक्टर, ही खालची जी क्रोम पट्टी ही कंपनी देते, पण हे बाकी क्रोम वगैरे, परत एवढं फ्रंटचे सुद्धा बंपर प्रोटेक्टर. आतमध्ये जर म्हणाल तर आतमध्ये तुम्ही बघू शकता हिच्यामध्ये मॅटिंग हे चेंज केलेले आहेत आम्ही. हे आफ्टर मार्केट आहे, पण तुम्हाला एक साधी मॅटिंग देते कंपनी, जी नसती का कापडाची वगैरे, तशी. तुम्ही खाली बघू शकता हिला फ्लोरिंग केलेलं आहे, लेदरचं प्युअर, म्हणजे लेदर ज्याला म्हणतात त्याचं फ्लोरिंग केलेलं आहे. इथं बघू शकता लेदर सीट्स बसवले आहे जवळजवळ कंपनीचे येथे, म्हणजे लेदर म्हणते कंपनी. आणि याचे प्राइसिंग काहीतरी कंपनी 12,000 ते 13,000 रुपये घेते. हे अशा ॲक्सेसरीज तुम्ही बघू शकता. प्लस तुम्ही इथं बघू शकता एक आर्मरेस्ट आहे. हा आर्मरेस्ट तुम्ही बघू शकता, हा सुद्धा कंपनी 5,000 रुपयाला विकते. हा सुद्धा येत नाही, हा आपल्याला ॲज अन ॲक्सेसरीज घ्यावा लागतो. आणि गाडीला जर तुम्ही म्हणाल तर ह्या किटमध्ये कंपनी ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला बॉडी कोटिंग, क्लेवार कोटिंग, म्हणजे टेफ्लॉन कोटिंगसारखे कोटिंग करून देते, आणि अंडर बॉडी कोटिंग. प्लस तुम्ही इथं बघू शकता, आता हा होंडाची ही बॅग, याच्यामध्ये तुम्हाला शॅम्पू, टायर पॉलिश, परत आपलं काय म्हणतात कार वॅक्स पॉलिश, म्हणजे टायर क्लिनिंगचा जो ब्रश असतो तो, परत स्प्रे, विंडो काचा, म्हणजे ज्या आपल्या काचा आहेत त्या क्लीन करण्यासाठी लिक्विड, जसं आपलं कॉलिन वगैरे असतं तसं एक लिक्विड. परत अजून डॅशबोर्ड पॉलिश आणि काय म्हणतात मायक्रोफायबर क्लॉथ एक. हे असं हे एका ह्या बॅगची किंमत, बॅगची म्हणजे त्या सामानासहित ही बॅग येते, तर ह्या बॅगची किंमत तुम्हाला जाते 8,000च्या जवळजवळ. ही बॅग पण तुम्हाला त्या किटमध्ये भेटते. तर हे अशा सर्व ॲक्सेसरीज लावून ही गाडी आपल्याला
ऑन रोड महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ही आपल्याला 12-12.50पर्यंत जाते. तर ही गाडी तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, ही गाडी मी मात्र आणि मात्र 10,50,000 40,000 रुपयात ही 10,40,000 ते 50,000 रुपयात मी ही गाडी घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढं कसं कमी, तर तुम्ही आता इथं बघू शकता प्राइसिंग. आता इथं बघा, हे अमेज VX MT आणि अमेज VX CVT हे 2 आपल्याला प्राइसिंग दिलेलं आहे. हे इथं तुम्ही बघू शकता कलर, पर्ल व्हाईट जर कलर तुम्ही ह्या गाडीत घेतला तर तुम्हाला हा कलर पर्ल व्हाईट आहे ना, नॉर्मल जे यांचे कलर आहेत त्या कलरपेक्षा 6,000 रुपये महाग जातो, 6,000 ते 7,000 रुपये महाग जातो. मग ह्याच्यामध्ये पण आहे ना, काही डीलरवाले जास्त, काही 8,000 म्हणतात, काही 6,000 म्हणतात, असं म्हणजे स्पेसिफिक नाही आहे. पण पर्ल व्हाईट कलर हा महागच जातो, कंपनीकडूनच तसं आहे आपल्याला. तर आता इथं तुम्ही बघू शकता, एकच मिनटं. आता हे बघा, इथं तुम्ही बघू शकता की एक शोरूम प्राईस जर मॅन्युअल घेतलं तुम्ही तर 9,10,000 आहे, आणि जर ऑटोमॅटिक म्हणला तर 9,92,000 आहे, 9,92,000. फास्टॅग 800 रुपये. हे बघा, CNG जे मी म्हणलं मगाशी, CNG 85,000 रुपीज. त्यानंतर इन्शुरन्स 40,000 रुपये. आता हे CVTचं बघा तुम्ही, मी ही CVT घेतलं आहे तर CVTचं बघा, इथं तुम्ही इन्शुरन्स 40,000चा. 0 डेप्थसाठी 7,500 रुपये एक्स्ट्रा घेतात. RTI इंजिन प्रोटेक्ट त्याचे 3,000 वेगळे घेतात. प्लस RTO CRTM वगैरे हे याचे 1,18,000 ॲक्सेसरीज. आता तुम्ही बघू शकता इथं जवळजवळ 40,000च्या ॲक्सेसरीज आहेत, ज्यामध्ये हे जे मी तुम्हाला दाखवलं सर्व, क्रोम, अंडर बॉडी कोटिंग वगैरे, बॉडी कोटिंग वगैरे हे सगळं. आता इथं तुम्ही बघू शकता परत की आपल्याला 40,000च्या ॲक्सेसरीज. वॉरंटी ह्या गाडीवरती मला 7 वर्षाची अनलिमिटेड वॉरंटी भेटलेली आहे, जी आहे का कंपनी 3 वर्षाची वॉरंटी देते, तर 4 ते 7 वर्षाची अनलिमिटेड किलोमीटर्स वॉरंटी. तुम्ही बघू शकता 28,000 रुपयाची ही वॉरंटी आहे. RSA पण भेटतो आपल्याला 4 वर्षासाठी 4,834 रुपयाचा. क्लेवार कोटिंग, अँटीरस्ट कोटिंग आणि लॅमिनेशन हे सगळं धरून आता तुम्ही बघू शकता हे CNG आहे याच्यामध्ये. तर CNG कट करा तर 13,36,800ची गाडी आहे, जवळजवळ 13,36,800ची. तर ही 12,500 आता तुम्ही इथं बघू शकता ॲक्सेसरीजमध्ये हे सर्व ॲक्सेसरीज हे देतात. 40,000च्या ॲक्सेसरीजमध्ये ह्या सर्व तुम्ही इथं बघू पण शकता, आणि तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे सगळं मला ह्या गाडीसोबत भेटलेलं आहे. एमर्जन्सी हॅमर वगैरे, कीचेन, कार केअर किट जो मागं दाखवलं, फ्लोअर मॅट वगैरे. आता तुम्ही म्हणाल डिस्काउंटचं काय, तर डिस्काउंट आता तुम्ही इथं बघू शकता. मी एका डीलरकडे नाही, मी जवळजवळ ह्या एका गाडीसाठी जवळजवळ 7 ते 8 डीलर म्हणजे डीलरांकडे चौकशी केली. काही मुंबईला विचारले, काही पुण्याला विचारले, काही नाशिकला विचारले, काही नागपूरला सुद्धा मी विचारले. पण मग एका डीलरकडे पहिले बाकी सर्व डीलर आहे बघा, इथं तुम्ही बघू शकता. आता जसं की 40,000चा कॅश आणि एक्सटेंडेड वॉरंटी याचे 40,000चा डिस्काउंट देतात. पण तुम्ही जर 3-4 डीलरकडे गेले, असे जर तुम्ही कोड घेतले तर तुम्हाला हे कमी पण करू शकतो. आता तुम्ही इथं बघा 40,000चा डिस्काउंट आहे. पण आता इथं तुम्ही बघू शकता की मी ज्या डीलरकडून गाडी घेतली त्या डीलरकडं मी त्याला बाकीच्या डीलर्सचे कोड दाखवले नाही, सगळ्यात जो कमी भेटला त्या डीलरचा कोड दाखवला. त्यानंतरनं त्या डीलरकडून मला आहे बघा आता सेम अमेज VX CVT रेग्युलर म्हणजे रेग्युलर कलर मेट्रॉइड ग्रे, हा ग्रे कलर आहे या गाडीचा, जसं की तुम्ही बघू शकता. आणि ह्यामध्ये एक शोरूम वगैरे बघा, एक शोरूम प्राईस 9,86,000, इन्शुरन्स, फास्टॅग वगैरे हे सगळं. आता तुम्ही इथं बघा 12,45,000 रुपये म्हणजे प्राइसिंग आहे गाडीची. सगळं वॉरंटी, अनलिमिटेड वॉरंटी वगैरे सर्व धरून 12,45,000 म्हणजे जवळजवळ 12,45,000 रुपये. तर डीलरने मला डिस्काउंट किती दिला आता तुम्ही इथं बघा, कॅश डिस्काउंट, इन्शुरन्स, एक्सटेंडेड वॉरंटी प्लस डाऊन पेमेंटचा डिस्काउंट सर्व धरून 1,50,000 जवळजवळ 1,49,000 म्हणजे 1,50,000चा डिस्काउंट. प्राइसिंग काय झाली माझी ग्रँड टोटल 1,96,350 रुपये.
आता तुम्ही इथं बघू शकता ही गाडी म्हणजे 10,96,350 रुपये. पण माझ्याकडं एक्सचेंजसाठी एक गाडी होती, तर त्या गाडीवरती यांनी मला 50,000 रुपयाचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनससुद्धा दिलेला आहे. तर जवळजवळ आता मग तुम्ही इथून 50,000 कमी करा, म्हणजे 10.5 लाखात मला ही गाडी पडलेली आहे. जी गाडी डीलर 12 लाख 11 लाखाची विकता, ही मी 10.5 लाखात. ठीक आहे, माझी म्हणजे एक्सचेंज जर तुम्ही म्हणाल की तुझी एक्सचेंजला गाडी होती किंवा काय, एक्सचेंजची गाडी जर नसती तरीसुद्धा मला 10,80,000 तर मी बरोबर म्हणजे मला बसली असती ही गाडी. कारण याच्यामध्ये आणि 5,000 का वाढले माझे, तर मी आमरेस घेतला. आमरेस त्यांनी नव्हता दिला, हां बरोबर, आमरेस त्यांनी नव्हता दिला, मी एक्स्ट्रा लावून घेतला. तर असं म्हणजे जर तुम्ही म्हणाल की नाही मला होंडा अमेज घ्यायची आहे, पण मला कमी बजेटमध्ये, पण तुमची जर रिक्वायरमेंट नसेल ना की तुम्हाला ॲडॅस नको आहे, लेन वॉच कॅमेरा नको आहे किंवा काय, तर हिचे लुक्स पण तुम्ही बघू शकता. अजूनसुद्धा काही डीलरांकडं तुम्हाला ही गाडी भेटून जाईल आणि अशा डिस्काउंटवर ना, म्हणजे 24 मॅन्युफॅक्चर्ड पण त्यांच्याकडे गाड्या आहे. काय डीलरकडे तर 23 मॅन्युफॅक्चर्ड आहे, पण इतका त्या गाड्यांना खालून गंज लागलेला असतो ना, म्हणजे जर त्यांनी ते चेंज करून दिलं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर तुम्ही त्यांच्याकडनं एक्स्ट्रा डिस्काउंट घेऊ शकता. नाही म्हणलं तरी जर 23 मॅन्युफॅक्चर्ड गाडी असेल ना, तर तिच्यावर तुम्ही आरामशीर 2 ते 2.5 लाखाचा डिस्काउंट घेऊ शकता. आता जसं की हिच्यावर मी 1.5 लाखाचा घेतला, 1.5 नाही, मी जवळजवळ 1.60पर्यंतचा डिस्काउंट घेतलेला आहे. तुम्ही आत्ता जर म्हणाल मार्च एंडिंगच्या आज जर तुम्ही गाडी बुक केली ना, ही गाडी जर तुम्हाला ॲडॅस वगैरे नको असेल तर तुम्ही ह्या गाडीकडे तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि ही गाडी जर घेतली तुम्ही मार्च एंडिंगपर्यंत, ह्या मंथमध्ये त्यांच्याकडं म्हणजे गाड्या विकायला त्यांना जमत नाही, तर ते पूर्ण विकायला काढायच्या असतात, त्यामुळे इतका डिस्काउंट देतात की बस, तुम्ही त्यामुळं चांगलं डिस्काउंट अवेल करू शकता. तर असं तुम्ही डिस्काउंट अवेल करू शकता आणि खूप चांगल्या रेटमध्ये पडेल. म्हणजे तुम्ही ही गाडी 10 लाखातसुद्धा घेऊ शकता ऑटोमॅटिक. जर तुम्ही मॅन्युअल जर म्हणाल तर मॅन्युअलचा 1 लाख रुपये रेट डाऊन आहे, म्हणजे तुम्हाला मॅन्युअल 9-9.5 लाखात भेटेल. आणि हिचं जर ॲस मॉडेल भेटलं तुम्हाला कुठं अवेलेबल तर बिंदास घ्या. तिच्यामध्ये फक्त ॲलॉय व्हील्स, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स नाही भेटत, बाकी चारही स्पीकर, आतमध्ये इन्फोटेनमेंट भेटतं, स्क्रीन वगैरे, टचस्क्रीन नाही भेटत पण स्क्रीन वगैरे, परत साईड असं फेंडरवरती काहीच भेटत नाही, इंडिकेटर वगैरे सगळं मिरर्स वगैरे. तुम्ही ॲलॉय व्हील्स टाका फक्त, आणि काय म्हणतात आपल्या हेडलॅम्प्समध्ये ना बाहेर आफ्टर मार्केट LED जर टाकले ना तुम्ही, गाडी एकदम 1 नंबर दिसेल. काही गरज नाही तुम्हाला टॉप मॉडेल. जर टॉप मॉडेल भेटत असेल 9 लाखात तरी घ्या. आणि एस मॉडेल जर तुम्ही म्हणाल तर माझ्या जे नोडमध्ये आहेत त्यांनी जवळजवळ 7.5 लाखापर्यंतसुद्धा एस मॉडेल घेतलेला आहे. त्यामुळं ही गाडी म्हणजे खूप चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला नवीनवाली नाही घ्यायची, 3rd जनरेशन नाही घ्यायची अमेज, पण तुम्हाला अमेज घ्यायची आहे जिच्यामध्ये ॲडॅस नको आहे. जर तुम्ही नवीनवाली घेणार असाल 3rd जनरेशन, पण तुम्हाला तिच्यामध्ये ॲडॅस नसाल घेणार ना, तर तुम्ही हे मॉडेल घ्या, खूप चांगलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये तुम्ही तुमची ओपिनियन्स देऊ शकता. आणि गाडी कशी वाटली आणि तुमचा काय प्लॅन होतो ते तुम्हीसुद्धा कळवू शकता. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद, थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच काही व्हिडिओजसाठी फॉलोसुद्धा करा.